महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देणार नसल्याची माहिती सध्या पुढे येते। ठाकरेंच्या मागणीनुसार मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणार नसल्याची माहिती पुढे येते आहे। महाविकास आघाडीमधील एका वरिष्ठ नेत्याने पुढारी न्यूजला याबद्दलची माहिती दिलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहे। शिवाजी, एकीकडे उद्धव ठाकरे हे सातत्याने मागणी करत आहेत की निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचा चेहरा आपण ठरवूयात, मात्र आता पुढारी न्यूजकडे जी माहिती हाती आहे त्यानुसार मविया निवडणुकीपूर्वी काही चेहरा देणार नाहीये। कसा फटका याचा ठाकरेंना बसणार आहे, कसा पेस यामुळे महाविकास आघाडीमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे? शिवाजी, ठाकरे यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री पद जे आहे ते निवडणुकीच्या अगोदर ठरवलं जावं आणि त्या चेहऱ्यावरती निवडणुका व्हाव्यात। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस असो आणि काँग्रेस असो या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की निवडणुकीच्या अगोदर अशा पद्धतीने चेहरा दिला जाणार नाही आणि आज या महाविकास आघाडीतील एका शीर्षस्थ नेतृत्वाने याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे। आम्ही कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा चेहरा देणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी यासाठी काही उदाहरणं देखील दिलेली आहेत। 1977ला जेव्हा आणीबाणी लागली जाहीर करण्यात आली होती त्यावेळेस देखील मोरारजी देसाई त्यानंतर पंतप्रधान झाले होते, मात्र त्यांना इंदिरा गांधी यांच्याविरोधात चेहरा दिला नव्हता। त्यामुळे ही तर राज्याची निवडणूक आहे आणि अलीकडच्या काळामध्ये भाजप देखील कोणत्याही राज्यामध्ये चेहरा न देता निवडणुका लढवत आहेत। अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी कुठल्याही प्रकारचा असा चेहरा देणार नाही। त्याचबरोबर चार भिंतीमध्ये आगामी काळातला मुख्यमंत्री देखील ठरवला जाणार नाही। जे काय घडायचं ते निवडणुकीनंतरच घडणार आहे, कारण या अगोदर देखील आपण पाहिलं होतं की 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर चार भिंतीमध्ये मुख्यमंत्री ठरवला गेला असा दावा ठाकरे यांच्याकडनं करण्यात आला होता। त्यानंतर राज्यामध्ये घडलेले राजकीय नाट्य जे आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलं होतं। त्यामुळे सध्याच्या घडीला कोणताही राजकीय पक्ष महाविकास आघाडीतील या सगळ्या घडामोडींच्या बाबतीमध्ये सचकतेने पाहतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीतील दोन पक्ष जे आहेत ते मुख्यमंत्री चेहरा देण्याबाबत अद्यापही तयार नाही आहेत आणि त्यापैकी एका पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने या संदर्भात भाष्य केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी ठाकरे असो किंवा संजय राऊत असो हे सातत्याने सांगत असतात की महाविकास आघाडीला एक मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यात यावा। त्या मागणीला कुठेतरी आता दुर्लक्ष केलं जात आहे आणि निवडणूक ही जनतेने हातात घेतल्यानंतर जनता ठरवेल की कोणत्या महाविकास आघाडीला की महायुतीला मतं द्यायची आणि त्यानंतर सरकार ज्याचं बसतं त्यापैकी तिन्ही पक्षांनी मिळून ठरवून मुख्यमंत्री कोणाचा ठरवायचा ते निवडणुकीनंतर ठरवलं जाणार आहे। सध्या बरोबर आहे। आता या सगळ्यावरती ठाकरेंची भूमिका नेमकी काय असते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी या सगळ्या विश्लेषणासाठी।